ही आहे हरभऱ्याची डाळ जी आपण भाजून घेतली. आणि हे आहेत रेशनचे तांदूळ जे आपण धुतले, उन्हामध्ये वाळवले आणि आता हे आपण छान भाजून घेतो आहोत बारीक गॅसवर. आता ही डाळ आणि हे तांदूळ आपल्याला मिक्स करून दळून आणायचे थोडंसं गरमरीत. म्हणजे मग आपण याची भाजणी करून तुम्ही याच्या चकल्या पण करू शकता आणि थालीपीठ करू शकता, धपाट्यामध्ये टाकू शकता. असं हे पीठ अर्जंट इमर्जन्सीला आपल्याला खूप कामात येतं. म्हणून आमच्याकडे नेहमी भाजणीचं पीठ हे तयार असतं, वर्षभर राहतं. पटकन आपल्याला झटपट कांद्याचे थालीपीठ, मेथीचा पराठा काही पण आपण केलं तर त्याच्यामध्ये हे भाजणीचं पीठ टाकलं तर धपाटे आपले खूप खमंग होतात. आणि ही आहे ज्वारी. ही ज्वारी आता आपण गाळून ऊन दाखवून ठेवली आहे. याच्यामध्ये आपण 1 किलो उडीद टाकणार आहोत, अख्खे उडीद. तर हे होते कढण्याचं. ही आपण संध्याकाळी जर आपल्याला भूक नसली, एखादी आपण भाकरी टाकली याच्यामध्ये उडदाची डाळ दळून, तर खूप छान पौष्टिक होते. ठेच्यासोबत, तिळाच्या चटणीसोबत ही भाकरी खूप छान लागते. आणि तसंच हे तांदूळ आपण स्वच्छ रेशनचे तांदूळ धुवून आणि हे वाळवून सुकवून ठेवलेले आहेत. तर ह्या तांदळामध्ये आपल्याला टाकायचं आहे ढोकळ्याचं दळून आणण्यासाठी हरभऱ्याची डाळ आणि उडदाचा 1 ग्लास, हरभऱ्याचे 5 ग्लास आणि तांदळाचे 9 ग्लास असं हे आपल्याला मिश्रण दळून आणायचं आहे. आणि त्याच्यामध्ये दळून आणल्यानंतर आपण सायट्रिक ॲसिड 50 ग्रॅम, 50 ग्रॅम मीठ, 50 ग्रॅम साखर आणि 50 ग्रॅम सोडा टाकून आपण जर हे सगळं मिश्रण मिक्स केलं तर आपला आयत्या वेळी झटपट असा खमंग ढोकळा तयार होतो. असं हे पीठ आपल्या घरामध्ये नेहमी ठेवायचं. म्हणजे आपल्याला केव्हाही एमर्जन्सी कमी भूक असली किंवा नाश्त्याला कोणी आलं तर आपल्याला पटकन हे खमंग ढोकळे घरचे घरी आपल्याला बनवता येतात. अशी आहे आमची ढोकळ्याची रेसिपी. आणि आता आपण हे भाजून घेणार आहोत.